नमस्कार. आजच्या व्हिडिओत काय बघायचं आहे तर 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.2 मधला प्रश्न क्रमांक 5वा काय दिले. जर एस बी बरोबर 3/1 असेल आणि बीला सी बरोबर 5/1 असेल तर पहिलं ए घन भागिले 15 बी वर्ग सी कंसाचा घन, दुसरं काय ए वर्ग भागिले 7 बी सी या राशींच्या किमती काढा. तर पहिले आपण याची काढूया. आता आपल्याला काय काय दिलं आहे. एचं बीचं गुणोत्तर काय 3/1 आहे. ओके, म्हणजेच काय ए भागिले बी बरोबर 3/1, म्हणजेच ए बरोबर बी एला इकडे भागिले बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नंतर होणार गुणिले, म्हणजे 3 गुणिले बी 3 बी होणार. ओके, समीकरण नंबर 1 देऊया. आता तसंच सेम बीचं सीला असलेलं गुणोत्तर किती आहे 5/1, म्हणजेच काय बी भागिले सी बरोबर 5/1, म्हणून बी बरोबर सीला आपण बरोबर चिन्हाच्या त्या साईडला होणार, म्हणजे होणार गुणिले 5 गुणिले सी 5c. त्याला समीकरण नंबर 2 देऊया. समीकरण 1 व 2 वरून इकडे लिहा. समीकरण 1 व 2 वरून आपल्याला काय दिसते इथे बीची किंमत आपल्याला ही जी 5c काढली ती आपण याच्यामध्ये ॲड करूया. म्हणजे काय होणार ए बरोबर 3 गुणिले 5c, ए बरोबर 3 गुणिले 5c म्हणजे ए बरोबर 15c होणार. ओके, ही एची किंमत आहे. आता आपण ते समीकरण बघूया काय दिलं आहे ते. ए घन भागिले 15b वर्ग सी कंसाचा घन. ओके, त्याच्यामध्ये किंमत ॲड करूया. ए घन म्हणजे 15cचा घन, 15c हे कंसाचा घन भागिले तर 15b काय काढलं आहे आपण 5c काढलं आहे. ओके, ह्याला कंस देऊया 5cचा वर्ग गुणिले सी. ओके, आणि ह्या सगळ्यांचा वर्ग हे चौकट कंस येईल. तर 15cचा घन आपण 15 3 वेळा लिहूया. असं लिहूया आपण 15 गुणिले 15 गुणिले 15 गुणिले सीचा घन. सीचा घन आपण ऑलरेडी केला आहे. त्याच्यानंतर इकडे 15 गुणिले 5cचा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 करूया, आणि सीचा वर्ग हे बघा सीचा वर्ग होतो गुणिले हे सी भागिले दोघांना 3. आता भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. 15 गेला हा 15 गेला, सी वर्ग गुणिले सी म्हणजे सीचा घन होणार आणि हे दोन्ही जाणार. ओके, आता 5 त्रिक 15, 5 5 5 त्रिक 15. ओके, शिल्लक करायला 3 गुणिले 3 आणि कंसाचा घन हे. आता 3 गुणिले 3 किती होतात 9, 9चा घन. तर 9चा घन किती आहे 9 9 9 81, 81 गुणिले 9 729. ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं 729 आलं. प्रश्न क्रमांक सेकंड ए वर्ग भागिले 7 BC. आता याच्यामध्ये आपल्याला किमती भरायच्या आहेत. आता आपण एची किंमत किती काढली आहे 3b, बीची किंमत किती 5c काढला आहे. ओके, तर एमध्ये आणि बीमध्ये आपण त्या किमती भरूया. तर एची किंमत किती काढली आहे 3b, 3bचा वर्ग 3bचा नाही ॲक्च्युली 15c काढला आहे आपण, जे आपल्याला किती खाली तो 15cचा वर्ग भागिले 7 गुणिले बी काय काढला आहे आपण 5c गुणिले सी. ओके, तर 15 गुणिले सीचा वर्ग असं लिहिलं. 7 गुणिले 5 7 5 35
सी गुणिले सी, सीचा वर्ग. ओके, सी वर्ग कॅन्सल झालं. आता भाग जात असेल तर घालवून घ्यायचं आहे. 5 त्रिक 15, 5 7 35. ओके, 15 गुणिले 3 45 भागिले 7. 7ने भाग जातो का याला? नाही जात, म्हणजे हेच झालं फायनल आन्सर आपलं. प्रश्न क्रमांक 6 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.